नमस्कार. पठ्या, तू आमदार कसा होतो बघतोच. अजितदादांना आणखीन एका आमदाराला दिलं थेट चॅलेंज. पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एका आमदाराला निवडणुकीत पाडण्याचं चॅलेंज दिलं आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत अजित पवारांच्या रडावर आमदार अशोक पवार आले होते. शिरूरचे आमदार अशोक पवार पुन्हा आमदार कसा होतो ते बघतो असं म्हणत अजित पवारांनी शिरूर तालुक्यातील नावारा येथील सभेतून अशोक पवारांना पाडण्याचं आव्हान अजित पवारांनी दिलं आहे. अमोल कोल्हेच्या पराभवाची आखणी करणाऱ्या अजित पवारांच्या निशाणावर आता शिरूरचे आमदार अशोक पवार आले आहेत. माझ्याकडे लोक जमली, एफिडेव्हिट केलं, कोल्हीनी केलं, आमच्या भावकीनीच केलं म्हणजे अशोकनी, बाकीच्या सगळ्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो. पहिला शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून माझा, दुसरा सिनियरिटी प्रमाणे भुजबळांचा, तिसरा किंवा चौथा दिलीप वळसे पाटलांचा झाला. वळसे पाटलांचा शपथविधी झाला आणि यांची सटकली. हा म्हणायला दादांनी त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. दादा एकटे जिल्ह्यातून गेले असले तरी माझी कामं झाली असती. आपलं काय जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या हाताला जे आमदार बसले होते त्यांच्या कानात त्यांनी सांगितलं. घरी आल्यावर त्या आमदाराने सांगितलं असा किस्सा अजित पवारांनी सांगितला. त्याला गाजर दाखवला आहे. त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळी तूच मंत्री. पुढच्या वेळी मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांनी वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाले. अरे पट्ट्या, तू आमदार कसा होतो हे बघतोच. मंत्री होतो काय. अजित पवारांनी एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन देत नाही. आता मी पण चॅलेंज देतो, तू आमदार कसा होतो. मी पण लोकांना सांगेन याची खरी अवकात काय आहे, असा थेट इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला आहे. या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.